जेव्हा तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं त्या मोमेंटला तुम्ही तुमच्या करिअरच्या डिरेक्शनमध्ये एक स्टेप घेतला आहे. 2024-25 मधील मल्टिपल हायरिंग रिपोर्ट्स क्लिअरली दाखवतात की मेजॉरिटी फ्रेशर स्टुडंट्सला जॉब मिळत नाही आहे. तुम्ही पण कम्प्युटर स्टुडंट्सच्या हालत बघू शकतात. जे तुमचे क्लासमेट्स आहेत, सिनियर्स आहेत, त्यांच्यामध्ये 30% स्टुडंट्सना तरी खरंच कोडिंग येते का? आता तुम्ही हा व्हिडिओ का पाहताय? कदाचित तुम्ही आपल्या करिअरबद्दल सिरियसली विचार करताय. कदाचित तुम्हाला पण एक ॲव्हरेज IT स्टुडंट बनून जॉबलेस राहायचं नाही आहे. तुम्ही 4-5 वर्ष डिग्रीमध्ये इन्व्हेस्ट करताय, पण ते सगळे एफर्ट्स वेस्ट जायला नको असं तुम्हाला वाटतंय. तुम्हाला कोडिंगमध्ये सक्सेसफुल डेव्हलपर बनायचं आहे. तुम्हाला पण असा डेव्हलपर बनायचा आहे जो रिअल वर्ल्ड फुल स्टॅक वर्किंग प्रोजेक्ट्स बिल्ड करू शकेल. एक असा प्रोग्रामर जो फक्त बघून बघून कोड कॉपी न करता ॲक्च्युअल कोडिंग एक्सरसाइजेस आणि प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकेल. बिफोर आय बिगिन, या कोर्सबद्दल तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील तर खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा. जर तुम्ही नाशिकमधून आहात आणि कम्प्युटर किंवा IT फक्त डिग्रीच्या पीस ऑफ पेपरसाठी नाही करत आहे, तर ॲक्च्युअल कोडिंगमध्ये करिअर बनवण्याचा विचार करताय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता प्रश्न असा आहे, तुम्ही माझं काय ऐकायचं? मी कोण आहे? लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. माय नेम इज शान, कोडअप इंडियाचा को-फाउंडर. कोडअप इंडिया हा इंडियामधला फर्स्ट इन्स्टिट्यूट आहे जिथे आम्ही आपला स्वतःचा AI पॉवर्ड कोडिंग लर्निंग प्लॅटफॉर्म बनवला आहे. आम्ही आपला स्वतःचा VV AI बनवला आहे जिथे तुम्हाला मिळतो 150पेक्षा जास्त प्रीमियम AI मॉडेल्सचं सबस्क्रिप्शन. तुम्हाला कोडअपसारखं इन्स्टिट्यूट कुठेच बघायला मिळणार नाही ज्यांनी एक असा प्लॅटफॉर्म बिल्ड केला आहे. तुम्ही पण आत्ताच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून कोडअपमध्ये एनरोल करू शकता. पण प्रश्न हा आहे की कोडअपचे स्टुडंट्स इतर डेव्हलपरपेक्षा बेटर परफॉर्म कसे करतात? हिअर्स द सिक्रेट. आम्ही तुम्हाला इंडस्ट्री सिम्युलेशन बेस्ड ट्रेनिंग देतो. ओल्ड स्कूल कोड कॉपी पेस्ट नाही करत, तर ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्विंग करतो. याचसाठी आम्ही C70 चॅलेंज बेस्ड लर्निंग मेकॅनिझम डिझाईन केला आहे, जिथे 30% वेळा तुम्ही ट्रेनरला फॉलो करतात आणि 70% वेळा तुम्ही स्वतः सिमिलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, ज्यात ट्रेनर तुम्हाला गाईड करतो. ट्रेनरच्या गायडन्समध्ये तुम्ही लॉजिक बिल्ड करायला शिकता. ही एक सेफ स्पेस आहे. मिस्टेक्स करायच्या आणि त्या मिस्टेक्समुळेच ट्रेनर तुमची अंडरस्टँडिंग अजून स्ट्रॉंग करतात. तुमच्या मिस्टेक्सला समजून तुम्हाला पर्सनली गाईड करतात. याचमुळे कोडअपचे स्टुडंट्स कोर्सच्या सेकंड वीकपासूनच प्रॉब्लेम सॉल्विंग डेव्हलप करतात. ते विदाऊट एनी हेल्प कोडिंग एक्सरसाइजेस आणि चॅलेंजेस सॉल्व्ह करतात. इथे स्टुडंट्स फक्त ट्रेनर्सला कॉपी नाही करत, तर ॲक्च्युअल लॉजिक बिल्डिंग यूज करतात. आणि हीच सिस्टीम आहे ज्यामुळे कोडअपमध्ये शिकलेले नॉन IT स्टुडंट्ससुद्धा कम्प्युटर स्टुडंट्सपेक्षा बेटर परफॉर्म करतात. आता या मोमेंटला तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहे. पहिला ऑप्शन असा आहे, तुम्ही आता काही पण डिसिजन घ्यायचा नाही. फक्त कॉलेज डिग्रीसाठी 4-5 वर्षे इन्व्हेस्ट करा. शेवटी तुमच्याकडे फक्त एक पीस ऑफ पेपर राहील, कॉलेजची डिग्री, पण रिअल स्किल्स नसणार आहेत. मग तुम्ही पण इतर लोकांसारखे कंप्लेन करू शकतात की IT मध्ये जॉब्सच नाही, कम्प्युटर सायन्सची डिग्री वेस्ट आहे. सेकंड ऑप्शन असा आहे की तुम्ही YouTube किंवा ऑनलाईन कोर्सेसवरून कोडिंग शिकायचं ट्राय करू शकतात. आणि मग त्यात कदाचित जमेल, कदाचित एखादी कन्सेप्ट समजणार नाही, तुम्ही स्टक होणार, परत ट्राय करणार, परत स्टक होणार. पण तुम्हाला गाईड करणारा मेंटर नसणे आणि तुम्ही प्रोडक्टिव्हली शिकण्याची अपॉर्च्युनिटी घालवून बसणार. और थर्ड ऑप्शन असा आहे, नाशिकमधला कोणता पण कोडिंग कोर्स जॉईन करा जिथे ट्रेनर्स फक्त बेअर मिनिमम स्किल्सवाले आहेत, जे स्वतः डेव्हलपमेंट फील्डमध्ये करिअर बनवू शकत नाही म्हणून क्लासमध्ये जॉब करतायत. आउटडेटेड सिलेबस शिकवला जातो. लॉजिक बिल्डिंग सोडून फक्त रेडीमेड कोड कॉपी करायला लावला जातो. और एक पॉप्युलर ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्ही पुण्याला जायचा विचार करू शकता, जो आता महाराष्ट्राचा अकॅडमिक सेंटर नसून एक एज्युकेशन मार्केटप्लेस बनला आहे. एज्युकेशनच्या नावाखाली फक्त बिझनेस. किंवा तुम्ही एक स्मार्ट डिसिजन घेऊ शकतात. खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून कोडअपमध्ये एनरोल करू शकतात, जिथे तुम्ही 0पासून स्टार्ट करता, बेसिक्स आणि फंडामेंटल्सपासून. जसं आपल्याला माहिती आहे, प्रोग्रामिंग स्टार्ट करण्यासाठी बेस्ट लँग्वेज असते C प्रोग्रामिंग. म्हणूनच कोडअपचा मर्ज स्टॅक विथ नेक्स्ट.js कोर्स C++ पासून स्टार्ट होतो. त्यानंतर कन्व्हेन्शनल जावा फुल स्टॅक आणि मग जॉब ओरिएंटेड मर्ज स्टॅक आणि त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन नेक्स्ट.js. सगळं
C70 चॅलेंज बेस्ड लर्निंग मेकॅनिझम. आणि जर कोडअपचा मर्ज स्टॅक विथ नेक्स्ट.js कोर्स कंप्लीट केल्यानंतरही तुम्ही रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट बिल्ड नाही करू शकले तर तुमचा कोर्स संपत नाही. आम्ही तुम्हाला तोपर्यंत ट्रेन करू जोपर्यंत तुम्ही एलिजिबल होत नाही. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर पण तुम्ही कोणती पण बॅच रिपीट करू शकता. आता या सगळ्यानंतर तुम्ही तुमचं फ्युचर डिसाईड करू शकता. तुम्हाला फक्त खाली दिलेल्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि कोर्सबद्दल अजून माहिती घ्यायची आहे. आता आपल्याला तर समजलं आहे की कोडिंग शिकण्यासाठी बेस्ट इन्स्टिट्यूट का आहे. तर आता आपण थोडंसं सिलेबसबद्दलही जाणून घेऊ. नेमकं हा कोर्स काय आहे, काय सिलेबस आहे आणि कोडअपमध्ये तुम्ही हा कोर्स का केला पाहिजे. तर आपल्या कोर्सचं नाव आहे मर्ज स्टॅक विथ नेक्स्ट.js. मग आता मर्ज स्टॅक नेमकं काय आहे. तर मर्ज स्टॅक हा फुल स्टॅकचा एक प्रकार आहे. देअर आर मल्टिपल टाईप्स ऑफ फुल स्टॅक. ज्यातला सगळ्यात पॉप्युलर, आता सगळ्यात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज असलेला टेक स्टॅक आहे मर्ज स्टॅक. म्हणूनच आपल्या कोर्सचं नाव आहे मर्ज स्टॅक विथ नेक्स्ट.js. मग आता फुल स्टॅक काय मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. आता फुल स्टॅक म्हणजे एखादे वर्किंग ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी आपल्याला ज्या टेक्नॉलॉजीज लागतात त्या सगळ्या टेक्नॉलॉजीजचं कलेक्शन. मग या टेक्नॉलॉजीज काय आहेत तर सिम्पल वर्ड्समध्ये 3 सेट्स आहेत. फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. तर फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस काय असतं तर बेसिकली तुमच्या वर्किंग ॲप्लिकेशनसाठी जो तुम्हाला फ्रंट एंड, जो तुमच्या एंड युजर पार्ट दिसतो त्याला आपण फ्रंट एंड म्हणत असतो. मग आता लेट्स टेक अन एक्झाम्पल. जो आपला इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामचा UI जो आपल्याला दिसतोय, जो आपल्या फोनमध्ये आपण बघतो त्याला आपण फ्रंट एंड म्हणणार. मग यात जे स्टोरीज दिसतात, पोस्ट, लाईक्स अँड एव्हरीथिंग आपल्या फ्रंट एंडचा पार्ट झाला. आता मला एक गोष्ट सांगा, जर का मी माझ्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ॲप ओपन केलं और तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ॲप ओपन केलं, आपल्याला जो कंटेंट दिसणार आहे, जे रील्स, ज्या पोस्ट दिसणार आहेत त्या एक्झॅक्टली सेम असतील का? ऑब्व्हियसली नाही. माझा अल्गोरिदम काहीतरी सेपरेट आहे, वेगळा आहे. तुम्ही कुठल्या तरी लोकांना फॉलो करतात ते डिफरंट आहे. मग हे सगळं कसं कॅल्क्युलेट होतं? तर हे फ्रंट एंडला तर नाही होत, म्हणजे एंड युजरच्या डिव्हाइसमध्ये तर नाही होत. मग ज्या मोमेंटला मी माझं इंस्टाग्राम ओपन करतो किंवा माझी फीड रिफ्रेश करतो त्या मोमेंटला फ्रंट एंडवरून बॅक एंडला एक रिक्वेस्ट जात असते. मग बॅक एंडला कॅल्क्युलेशन्स होतात की कुठल्या पर्सनने रिक्वेस्ट टाकलेली आहे. 1 बाय 1 लाईन्स एक्झिक्यूट होतात, कोड एक्झिक्यूट होतं. त्यामध्ये डिटरमाइन केलं जातं की हा पर्सन कोणत्या लोकांना फॉलो करतो. हा सगळा डेटा जो असतो तो बॅक एंडला नसतो. बॅक एंड हे मॅथमॅटिकल फॉर्म्युलासारखे, तो जस्ट लाईन्स फॉलो करतो, स्टेप्स फॉलो करतो. मग हा सगळा डेटा कुठे असतो तर तो असतो डेटाबेसमध्ये. मग ज्या लोकांना मी फॉलो करतो त्यांचा जो कंटेंट आहे तो डेटाबेसवरून फेच केला जाईल. मग आता तो बॅकएंडला येईल आणि बॅकएंड तिथून रिस्पॉन्स देईल फ्रंट एंडला. मग अशा पद्धतीने मला माझ्या इंस्टाग्रामवरती पोस्ट्स आणि रील्स दिसते आणि अशा पद्धतीने कम्प्लीट वर्किंग ॲप्लिकेशन वर्क होतं बाय फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस. आता एवढं कॉम्प्लेक्स ऐकून कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोर्स शिकण्यासाठी मला आधीपासून काय स्किल्स यायला हवेत, मी कॉलेजमधून काय शिकलेलं पाहिजे की त्यानंतर मी हे कंटिन्यू करू शकतो. हा कोर्स शिकण्यासाठी मी काय काय स्किल्समध्ये ऑलरेडी स्किलफुल पाहिजे. तर याची काहीच काळजी नका करू. आपला कोर्स हा 100% झिरोपासून, बेसिक्सपासून स्टार्ट होतो. फॉर एक्झाम्पल, आपण IT किंवा कम्प्युटरमध्ये युजली फर्स्ट लँग्वेज कुठली बघतो, और तुम्ही तुमच्या फर्स्ट इयरला फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली बघितली? ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे फर्स्ट लँग्वेज आपली असते C प्रोग्रामिंग. म्हणूनच आपला कोर्ससुद्धा एवढ्या फंडामेंटल लेवलला जातो, बेसिक्सला जातो की तुमची प्रोग्रामिंगची स्टार्ट ही C प्रोग्रामिंगपासून होते. तुम्ही C++ फंडामेंटल्सपासून कोडिंग जर्नी स्टार्ट करतात. त्यानंतर पार्ट 2मध्ये तुम्ही येतात कन्व्हेन्शनल जावा फुल स्टॅकमध्ये. म्हणजे या त्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या तुम्ही कॉलेजमध्ये बघतात. कॉलेजमध्ये तुम्हाला फ्रंट एंडला HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बॅक एंडला जावा आणि डेटाबेसला SQL मिळतं. एक्झॅक्ट सेम गोष्टी तुम्ही कन्व्हेन्शनल फुल स्टॅकमध्ये सेकंड पार्टमध्ये शिकतात. मग यामध्ये तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी बघणार आहात त्या तुमच्या कॉलेजसाठी पासिंग पुट इनफ आहेत. मग हा सगळा जो पार्ट बघणार आहे याच्यानंतर तुम्हाला जॉब मिळणार आहे का? तर नाही, हा फक्त कॉलेज पुरता आहे. हा तुमच्या करिअर घडवण्यासाठी इनफ नाही आहे. आपल्याला जर का करिअर घडवायचं असेल तर मॉडर्न गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. मॉडर्न जे सगळ्यात जास्त लेटेस्ट टेक स्टॅक आहे ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण शिकणार आहे मर्ज स्टॅक, ज्याच्यामध्ये आज सगळ्यात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत.
मर्ज स्टॅकला मी जास्त एक्सप्लेन नाही करणार, तुम्हाला जास्त कन्फ्यूज नाही करणार. फक्त 4 गोष्टी आहेत. MERN, MongoDB, ExpressJS, React.js आणि Node.js. या 4 टेक्नॉलॉजीजला जेव्हा तुम्ही एकत्र यूज करता त्याला मर्ज स्टॅक म्हणतात. आता यातही फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस असतो आणि त्यावरून तुम्ही एक वर्किंग ॲप्लिकेशन बनवतात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजचा यूज करून. आणि यानंतर तुम्ही परफेक्टली एलिजिबल होतात तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायला. मग आता हा मर्ज स्टॅक शिकल्यानंतर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायचे, बट देअर इज अ प्रॉब्लेम. आता आपल्याला माहिती आहे की IT मध्ये खूप जास्त सॅच्युरेशन आहे, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. मग हा जो सगळ्यात जास्त पॉप्युलर मर्ज स्टॅक आहे यातही खूप जास्त कॉम्पिटिशन. मग या क्राऊडमध्ये, या कॉम्पिटिशनमध्ये आपण स्टँड आउट कसं करणार, आपण या सगळ्यांच्या पुढे कसं जाणार? म्हणूनच कोड हब इंडियाच्या स्टुडंट्सला आपण एक ॲडव्हान्टेज देतो. आपण मर्ज स्टॅकच्याही ॲडव्हान्स पार्टला जातो, Next.js. आता तुम्ही महाराष्ट्रात, नाशिकमध्ये कुठेही कुठल्याही कोर्समध्ये रिसर्च करू शकतात. कुठलाही कोर्स, कुठलीही इन्स्टिट्यूट तुम्हाला मर्ज स्टॅकपेक्षा ॲडव्हान्स लेवलला नाही शिकवत. फक्त आणि फक्त कोड हब इंडियामध्ये तुम्हाला मर्ज स्टॅकपेक्षा ॲडव्हान्स Next.jsला शिकवलं जातं. तर यामुळे आपल्याला तर माहिती की Next.js कुठेच शिकवलं नाही जात, त्यामुळे खूप कमी स्किलफुल लोक आहेत जे Next.js शिकलेले. ज्या मोमेंटला आपण Next.jsचे जॉब ऑपॉर्च्युनिटी अप्लाय करतो तेव्हा आपल्याला फार कमी कॉम्पिटिशनला फेस करायला लागतं. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मर्ज स्टॅकमध्येही जॉब ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करणार त्यावेळी तुम्हीच विचार करणार. आता एम्प्लॉयर विचार करू शकतो की त्याच्याकडे खूप कॅन्डिडेट्सचे रेझ्युमेज आलेले आणि त्यामध्ये सगळे स्टुडंट्स मर्ज स्टॅकपर्यंत शिकलेले आहेत आणि एक स्टँड आउट करणारा रेझ्युमे जो ॲडव्हान्स लेवलला आहे, रिक्वायरमेंट मर्ज स्टॅकची आहे आणि त्याच्या ॲडव्हान्स लेवलला Next.jsला रेझ्युमेमध्ये स्किल आहे. मग इथे तुमची जॉबसाठीची प्रायोरिटी वाढते. आणि याच हिशोबाने आम्ही कोड हबचा हा मर्ज स्टॅक विथ Next.js अँड GenAIचा कोर्स डिझाईन केलेला आहे. म्हणजे तुम्ही क्राऊडमध्ये स्टँड आउट होऊन जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रॅक करू शकता. आणि कोर्स इथेच संपत नाही, तर तुमचं कोर्समध्येच जॉबसाठी प्रिपरेशनसुद्धा केलं जातं. तर तुम्ही परफेक्टली वर्किंग डेव्हलपर बनण्यासाठी आम्ही तुमचे डेली चॅलेंजेस घेतो. जसं मी थोड्यापूर्वीच सांगितलं, आपण C70 चॅलेंज बेस्ड लर्निंगने आपले डेली चॅलेंजेस सॉल्व्ह करतो, जिथे तुम्ही स्वतः चॅलेंजेस कंप्लीट करून तुमची कोडिंगची, लॉजिक बिल्डिंगची जर्नी कंप्लीट करतो. त्यानंतर 1-to-1 मेंटरशिप असते. मेंटरसोबत 1-to-1 गायडन्स घेऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता, डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता आणि स्वतः लॉजिक बिल्डिंग करण्याची ट्रेनिंग घेऊ शकतात. त्यानंतर येतं रेकॉर्डिंग लेक्चर्स. ज्या काही गोष्टी तुम्ही शिकणार आहात त्यामध्ये लेटसे तुम्ही काहीतरी गोष्टी विसरलात, काही गोष्टींमध्ये अडचण असेल, तुम्हाला लेक्चर रिपीट करायचे असते, ऑर लेटसे अटेंडन्समध्ये, ऑर लेटसे तुम्ही ॲबसेंट असाल, तर त्या दिवशीचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील. म्हणजे तुमची कोडिंग जर्नीमध्ये कुठेही तुम्हाला ब्रेक लागायला नको याची आम्ही काळजी घेऊ. आणि त्याच्याच आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लाईव्ह प्रोजेक्ट्स. जो काही पार्ट तुम्ही शिकणार आहात तो फक्त थेअरीसाठी नाही, ॲक्च्युअल प्रोजेक्ट बिल्डिंगसाठी शिकणार आहात. ज्या काही गोष्टी तुम्ही शिकाल त्यांचे तुम्ही ॲक्च्युअल प्रोजेक्ट्स बनवणार, म्हणजे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करणार, ज्याने तुमचा एम्प्लॉयरसुद्धा इम्प्रेस होईल. त्यानंतर प्लेसमेंट प्रिपरेशनसाठी तुम्हाला मिळणार आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन बँक, ज्यामधून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कुठले क्वेश्चन्स विचारले जातात या सगळ्यासाठी तुम्ही रेडी असाल. त्यानंतर रेझ्युमे रिव्ह्यू अँड ऑप्टिमायझेशन, म्हणजे तुमचा रेझ्युमे बिल्ड केला जातो. नॉट जस्ट अ डॉक्युमेंट ऑफ रेझ्युमे, तुमचं लिंक्डइन प्रोफाईल, तुमचं नोकरी प्रोफाईल, या सगळ्या गोष्टी कशा इम्प्रूव्ह केल्या जातील याबद्दल तुमची ट्रेनिंग होते. त्यानंतर तुमचे होतात मॉक इंटरव्ह्यूज. मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुमची प्रॅक्टिस घेतली जाते की कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने तुम्ही आन्सर करणार, इंटरव्ह्यू एन्व्हायरमेंट कसं असतं. त्यानंतर ॲट द एंड कंपनी स्पेसिफिक इंटरव्ह्यू प्रिपरेशन, म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात या सगळ्यासाठी तुम्ही प्रिपेअर असतात. तर आता तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की तुमच्या कोडिंग करिअरला तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे. तर आत्ताच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा, आमच्या मेंटर्ससोबत कॉन्टॅक्ट करा आणि कोड हबमध्ये एनरोल करा.